हे सगळे जे लाभ आहे हे मला असं वाटते की तहसीलमध्ये महिन्यातून एकदा हा राजस्व अभियानाचा कॅम्प झाला पाहिजे मोठे, म्हणून सतरंजीवर बसायची तयारी असली पाहिजे, तोच माणूस परमनंट खुर्चीवर बसते. म्हणून आपण जर हा विचार जर केला तरच लोकांना आपण न्याय देऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मी ज्या कुटुंबातून ज्या गरिबीचे चटके भोगले, तर मला असं वाटते त्या गरिबातल्या प्रत्येक व्यक्तीला मी न्याय देऊ शकलो पाहिजे. त्या खुर्चीवर बसून प्रत्येक गरिबांच्या डोळ्यामधले स्वप्न पूर्ण करू शकलो पाहिजे, त्यांचे अश्रू पुसू शकलो पाहिजे. म्हणून जेव्हाही मी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम असते त्या दिवशी काही ना काही लोकांना देण्याचं काम करतो, काही ना काही लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशानं काम करतो. म्हणून मी आज आपल्याला 4 वेळा आमदार झाल्यानंतर मी अनेकदा मला असं वाटते पुढे आणखी जोराने मी काम केलं पाहिजे. आमदार म्हणून तर मी 10 आमदाराचं एकटाच काम करतो, पण मला असं वाटते जर एखादं मुख्यमंत्र्याची कृपा झाली, त्यांची कृपा होणार आहे म्हणते लवकरच, जर मी मंत्री झालो तर 10 मंत्र्याचं एकटं काम करीन रवीना. म्हणून मला असं वाटतं की जी आशा तुम्हाला आहे, जी अपेक्षा तुम्हाला आहे, जे डोळ्यामधलं तुमचं स्वप्न आहे, मंत्री झाल्यापेक्षा त्या खुर्चीवर बसून या लोकांची सेवा कशी करता येईल, या लोकांना त्या विभागाचा न्याय कसा देता येईल यासाठी काम करायची इच्छा आहे. आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा उदंड आयुष्य, त्यांची ताकद वाढो, त्यांच्या डोळ्यामधली सुद्धा स्वप्न पूर्ण हो, त्यांना एवढी शक्ती मिळो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याची सगळ्या जनतेची सेवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हो, राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून हो, एवढी मी नक्की प्रार्थना करीन. आणि त्यांच्याच सोबत काम करण्याची संधी नक्कीच मला आपल्या आशीर्वादाने भविष्यामध्ये मिळेल. अशा प्रकारचं डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन मी खऱ्या अर्थानं समाजाची सेवा आणखी ताकदीनं करील हे आपल्या सगळ्यांना मनावून शब्द देतो. या ठिकाणी आमदार मंत्री हे अशा विषय नाही आहे, पण मला असं वाटतं की जेव्हा मी असं काही बोलतो तर मुख्यमंत्र्याकडून मला फोन येते, अरे थांब रे बाबा करतो, तर मग थांब रे बाबा करतो म्हटलं, मला आठवण आहे बा, म्हणून मी मला आठवण देत राहतो काय. तर म्हणून हे मनाचा अर्थ म्हणजे की तुमच्या माध्यमातून आवाज पोचवण्याचं काम हे होते आणि हे मीडियावाले करतात ते काम. म्हणून मला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपली सगळ्यांची या राज्याची सुद्धा सेवा करण्याची संधी मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.